नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मित्र किरण पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण तांदळवाडी या गावामध्ये आलेलो आहे आणि तांदळवाडी गाव हे वाळवा तालुक्यातील ऊस उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर ठरलेलं गाव आहे। या गावातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कृषीभूषण पुरस्कार घेतलेला आहे। तर आपण हा समोर प्लॉट पाहताय, हा प्लॉट पूर्व हंगाम कोश 80-032 लागण प्लॉट आहे। तुम्ही बघू शकता, अतिशय चांगल्या प्रकारे या प्लॉटची ग्रोथ आपल्याला दिसून येते। आपल्याबरोबर या प्लॉटचे मालक आहेत, त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करायची की ह्या प्लॉटला कशा पद्धतीने आपण मार्गदर्शन दिले आणि कशा पद्धतीने डेव्हलप केला आहे। तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच। ऊसाची संख्या वगैरे अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली दिसते आपल्याला। मोठ्याने बोलायचं। तुमचं नमस्कार, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। संजय पाटील, राहणार तांदळवाडी, तालुका जिल्हा सांगली। ओके, आपला हा लागण प्लॉट कोणत्या महिन्यातला आहे? ऑगस्ट 2024। ऑगस्ट 2024, म्हणजे साधारण 8 महिने आपल्या ह्या प्लॉटला झालेत। ह्या प्लॉटमध्ये आपण रोप लागण केली होती का कांडी लागण केली? कांडी लागण केली होती। ह्या प्लॉटसाठी आपण आळवणी किती दिलेले आहेत? 3 आळवणी आणि 2 लागवडी डोस। 3 आळवणी आणि 2 लागवडीचे डोस दिलेले आहेत। मग 3 आळवणी कशाही दिलेले आपण? बी सॉइल चार्जर, चार्जर। बी सॉइल चार्जर। ओके, तर शेतकरी मित्रांनो बघू शकता, प्लॉट अतिशय चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली आपल्याला दिसून येते। साधारण 7 महिने पूर्ण होऊन गेलेत, बरोबर ना? 7 महिने। तर जरा ऊसाच्या कांड्यातलं पेरी मोजून दाखवा ते। आता धरलं ऊस ते। हां, एक मिनिट मोजा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 ते 14 पेरेवरती आता ऊस तयार आहे। आता यामध्ये नवीन वॉटर शूट यायला सुद्धा सुरुवात आपल्याला झालेली दिसून येते। आता हे नवीन वॉटर शूट आहेत, जे दिसते ती। याच्यामध्ये आपल्याला आता या ऊसामध्ये अजून आपल्याला प्रत्येक ठोंबातून 4 वॉटर शूट आपल्याला असं घ्यायचे आहेत। म्हणजे साधारण त्या ठोंबातली संख्या मोजा ऊसाची किती येते ते मोजा। 1 2 3 हां, सर्वशिष्टित मोजा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। म्हणजे एका ठोंबामध्ये आता आपल्याला 10 ऊस आहेत। 10 ऊस आहेत, म्हणजे सरासरी आपल्या संख्या जी आहे ती योग्य संख्या आपण भरणीच्या वेळेला राखली होती, त्यामुळे ही संख्या बरोबर। आता आपण यामध्ये वॉटर शूट 4 घ्यायचे आहेत। तर आपलं ट्रीटमेंट मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं? एकदम उत्तम। शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशील? शेतकऱ्यांना एक सांगू शकतो की ह्यांच्याकडून जे मार्गदर्शन भेटेल ते तुम्ही घेऊ शकता, कारण मला आत्तापर्यंतच्या ह्याच्यात हे म्हणजे चांगल्या पद्धतीनं पीक दिसतंय। बरोबर, ओके, थँक्यू। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका।